हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण NMMS या परीक्षेचे सराव प्रश्नपत्रिका आपण पाहिले आहेत। त्यामधील पेपर पहिला जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्टचे आपण 1 ते 60 प्रश्न सोडवलेले आहेत। आता आपण त्यापुढील 61 ते 90 प्रश्न आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। 61 व 62 साठी सूचना आहे। प्रत्येक प्रश्नामध्ये पहिल्या दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसंच तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये असणार आहे। तो संबंध ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी चौथे पद शोधायचं आहे। आता पहिल्यांदा दिलेले DGHL यांचा काय संबंध आहे आपण पाहू। D आणि G यांचे अनुक्रमांक घेऊया आपण। D चा आहे 4, G चा आहे 7, त्यानंतर HL, H चा आहे 8 आणि L चा आहे 12। आता यामध्ये या दोघांच्या मध्ये 3 अक्षरे आहेत, 3 अल्फाबेट आहेत आणि या दोघांच्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत। आता तसा संबंध आपल्याला पुढे लावायचा आहे। आता इथे P आणि S घेतलेला आहे। P चा अनुक्रमांक आहे 16 आणि S चा आहे 19। आता त्यानंतर आपल्याला 7 नंतर 8 लगेच अक्षर घ्यायचं आहे, म्हणजे याच्या पुढचं अक्षर घ्यायचं। मग S नंतर काय येणार आहे, 20 नंबरचा T येणार आहे आणि T मध्ये नंतर 4 दोघांच्या मध्ये 4 अल्फाबेट सोडून काय येणार आहे, X येणार आहे। म्हणजेच हा किती नंबरचा झाला, 24 नंबरचा झाला। मग या दोघांच्या मध्ये 4 अल्फाबेट आणि या दोघांच्या मध्ये 3 अल्फाबेट आहेत। हा आपल्याला इथं संबंध लावायचा आहे, म्हणून आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 2। या प्रश्नामध्ये AB चा संबंध आहे ZY शी आणि CD चा संबंध कशाशी असणार आहे। आता इथे आपल्याला पटकन समजते, AB म्हणजे 1 आणि 2 क्रमांकाचे अनुक्रमांकाचे हे आहेत, अल्फाबेट आहेत A B 1 व 2। त्यानंतर त्यांनी डायरेक्ट शेवटून 1 नंबर आणि 2 नंबरचे घेतलेले आहेत, म्हणजे ZY। मग शेवटून हा 1 नंबरला येईल, म्हणजे हा 1 नंबरचा तो अगोदर घेतलेला आहे त्यांनी शेवटून, तो म्हणजे 25 क्रमांकाचा आहे, 26 क्रमांकाचा आहे आणि हा 25 क्रमांकाचा आहे। तसंच आपल्याला पुढे करायचं आहे। CD, C चा आहे 3, D चा आहे 4। आता आपल्याला शेवटून 3 आणि 4 क्रमांकाचे घ्यायचे आहेत। मग शेवटून 3 नंबरला आहे X आहे आणि 4 नंबरला आहे W, म्हणजे याचे अनुक्रमांक किती झाले, 24 आणि 23। अशा प्रकारे म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, XW पर्याय क्रमांक 4। 63 ते 65 साठी सूचना आहे। प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न आकृती एका विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याचप्रमाणे प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायामध्ये कोणती आकृती येईल ते आपल्याला शोधायचं आहे। आता पहिल्या प्रश्नामध्ये पहा, यामध्ये इथे एक गोल आणि एक बाण दिलेला आहे, त्यानंतर त्याच्या खाली घेतलेला आहे, परत इथं वर घेतलेला आहे। आता त्यानंतर काय येणार आहे, खाली, म्हणजे 4 बाण येणार आहे, 2 वर 2 खाली, असा ऑप्शन असणार पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढे पहा, यामध्ये एक क्यूब दिलेला आहे, घन दिलेला आहे, वरती 6 आणि इथे 2, इथे 3 आहेत आणि इथे 2 आहेत। आता त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, 5 4 3 घेतलेला आहे। यांचे क्रमवार आकृती येणार आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढे पहा, यामध्ये क्रमवार आकृती येणार आहे। आता हा बाण उलटा केलेला आहे आणि याला एक रेष वाढवलेली आहे आणि हा गोल सुद्धा एक भाग त्याचा काढलेला आहे आणि हा इथं उलटा केलेला आहे, म्हणजे उभा केलेला आहे। त्यानंतर परत त्यांनी काय केले, ही इकडची एक रेष वाढवलेली आहे, परत बाण सरळ केलेला आहे, परत या गोलाचा जो भाग आहे अजून थोडा कमी केलेला आहे आणि ही रेष त्याच्या उलट ठेवलेली आहे, म्हणजे ही अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने काय करत आहे, हे फिरत आहे। त्यानंतर आता पहा, हे जाणार आहे वरच्या बाजूला आणि त्यानंतर आणखीन एक रेष वाढणार आहे, या रेषेमधील एक रेष वाढणार आहे, ती म्हणजे खालची असेल, खालची रेष वाढेल आणि त्याचा बाण मात्र का असणार आहे, हा वर आहे, आता तो खाली असणार आहे। आणि त्यानंतर या सर्कलचा आणखीन एक भाग कट होणार आहे, म्हणजे एवढा राहणार आहे, मग पर्याय क्रमांक 2 ही आकृती बरोबर आहे। त्यानंतर 66 व 67 साठी सूचना, पुढील प्रश्नात एक विशिष्ट गट दिला आहे, दिलेल्या गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 720 870 आणि 1356 या 3 नंबर दिलेले आहेत। आता या जर तिन्हींचं आपण निरीक्षण केलं तर ह्या 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे 3च्या विभाज्य संख्या आहेत। आता हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की 3 ची कसोटी वापरावी लागेल। 3 ची कसोटी सांगते की संख्येतील अंकांची बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो। मग 7 अधिक 2 9, 9 अधिक 0 9, मग 9 ला 3 ने भाग जातो। त्यानंतर 8 आणि 7 15 अधिक 0 15च होतात, 15 लाही 3 ने निशेष भाग जातो।
1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। त्यामुळे यामध्ये या गटात बसणारी आकृती 3 ने निशेष भाग जाणारी असायला पाहिजे। मग आपल्याला पर्यायामध्ये 3 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 2। 1 आणि 0 1, 5 6, 6 6 12, 12ला 3 ने निशेष भाग जातो। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा 7 2 13। आता 7 2 13 या काय आहेत मूळ संख्या आहेत, म्हणजे हा मूळ संख्यांचा गट आहे। त्यामुळे पर्यायामध्ये मूळ संख्या असणारा पर्याय आपल्याला शोधावा लागेल आणि तो आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 68 ते 69 साठी सूचना आहे 7 मुले एकमेकाकडे तोंड करून वर्तुळाकार उभे आहेत। आता आपल्याला या ठिकाणी जसं त्यांनी कंडिशन दिली आहे त्याप्रमाणे वर्तुळामध्ये हे आपल्याला मुले जे आहेत त्यांचे मांडणी करून घ्यावी लागेल। आता या ठिकाणी मी एक वर्तुळ काढलेला आहे कारण मुले वर्तुळाकार उभे आहेत आणि त्या 7 मुलांची तोंडे जे आहेत 7 मुलं मी काढलेली आहेत आणि ते एकमेकाकडे तोंड म्हणजे त्यांची तोंड आतल्या बाजूला आहेत, म्हणून मी हा बाण आत दाखवलेला आहे। आता आपली पहिली कंडिशन काय आहे ते आपण पाहूया। ए च्या उजवीकडे 2 मुले आहेत। आता समजा आपण ए घेऊया इथे। आता ए च्या उजवीकडे म्हटल्यानंतर ह्या साईडला, म्हणून ए च्या उजवीकडे 2 मुले सोडून बी उभा आहे 1 2, मग इथं बी असणार आहे। बी च्या डावीकडे 4 मुले सोडून सी उभा आहे। आता बी च्या डाव्या बाजूला म्हणजे या दिशेला, मग बी च्या डावीकडे 4 मुले सोडून म्हटलं 1 2 3 4, 4 मुले सोडून सी उभा आहे म्हणजे सी इथं असेल। त्यानंतर पुढे सी हा डी आणि एफ च्या मध्ये आहे। सी हा डी आणि एफ म्हणजे इकडे डी आणि इकडे एफ किंवा इथं डी असणार आहे, दोन्हीपैकी एक असणार आहे। मग आपण पुढे एक कंडिशन काय पाहूया। एफ च्या बाजूलाच बी आहे म्हणजे एफ च्या बाजूला बी, मग इथं एफ असेल तर इथं काय असणार आहे डी। त्यानंतर ई आणि जी एकमेकांच्या जवळ उभे आहेत। ई आणि जी म्हणजे इथं ई आणि जी किंवा इथं जी इथं ई असणार आहे दोघांपैकी एक। मग त्यानंतर पाहूया आपण ई हा ए च्या उजवीकडे उभा आहे। ई हा ए च्या उजवीकडे म्हटल्यानंतर या साईडला म्हणजे इथं ई असणार आहे। मग उरलेल्या जागेमध्ये कोण उभा आहे जी उभा आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण ती मुले कोणत्या स्थानावर उभे आहेत ते आपण काढून घेतलेले आहे। आता त्यावर प्रश्नांची उत्तरे सोडवूया। बी च्या डावीकडे लगेच कोण उभा आहे। इथं बी आहे, बी च्या डावीकडे लगेच कोण उभा आहे जी। त्यानंतर डी च्या उजवीकडे कोण उभा आहे। इथं डी आहे, डी च्या उजवीकडे कोण उभा आहे ए म्हणजे पर्याय क्रमांक 1। अशा प्रकारे आपल्याला कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला यावरून सोडवता येईल। 70 व 71 साठी सूचना आहे अमरावती येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी चर्चेकरता खालीलप्रमाणे पायऱ्यावर बसले होते। आता या जसे त्यांनी कंडिशन दिले त्यानुसार आपण त्या मुलांना पायरीवरती बसवायचं आहे। आता इथं मी अंदाजे पायऱ्या घेतलेल्या आहेत। आता पाहूया आपण सी हा वरून 4थ्या पायरीवर आहे। वरून 4थ्या म्हणल्यानंतर 1 2 3 4 इथं सी घेऊया आपण। सी च्या वर एक पायरी सोडून ई आहे। सी च्या वर एक पायरी सोडून इथली पायरी सोडायची इथं ई असणार आहे। त्यानंतर ई पासून खाली 2 पायऱ्या सोडून ई पासून 2 पायऱ्या 1 2 सोडून कोण आहे इथं डी आहे। डी च्या वर एक पायरी सोडून ए आहे। एक पायरी सोडली सी ची तर तिथं काय आहे पुढे ए आहे। मग उरलेली पायरी कोणाची असणार आहे बी ची असणार आहे। म्हणजे आपल्या पायरीवरती मुलं कशी बसले आहेत बी ई ए सी डी अशा प्रकारे बसलेले आहेत। आता आपल्याला यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। मधल्या पायरीवर कोण बसले आहे। आता मधली पायरी कोणती आहे 1 2 3 म्हणजे ही आहे। मग मधल्या पायरीवरती कोण आहे ए म्हणजे पर्याय क्रमांक 1। सगळ्यात खालच्या पायरीवर कोण बसला आहे। सगळ्यात खालची पायरी ही म्हणजे कोण बसला आहे तिथं डी। अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे देता येतील। 72 व 73 साठी सूचना आहे दिलेल्या घनाकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आता इथं घनाकृती दिलेली आहे। पहिला प्रश्न आहे त्यामध्ये दिलेल्या घनाकृतीत किती ठोकळे आहेत। आता ही टोटल ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत। आपण एक एक थर आपण घेऊया। आता पहिला थर जर आपण घेतला तर इथं 4 आहेत, इथं 4 आणि इथं 3 आहेत म्हणजे किती झाले 4 आणि 4 8, 8 आणि 3 11 झाले। आता त्यानंतर दुसऱ्या थराचे आपण घेऊया। दुसऱ्या थरावर किती आहेत 1 2 3 4 आणि इकडे 4 म्हणजे 4 गुणिले 4 16, 16 दुसऱ्या थरावर। त्यानंतर तिसऱ्या 1 2 3, 3 आडव्या लाईन आणि 4 उभ्या आहेत म्हणजेच 4 त्रिकम 12 आणि त्यानंतर खालच्या फ्लोअरचे सुद्धा ह्या 2 नंबरच्या फ्लोअर सारखेच असणार आहेत 16। मग यांची जर सगळ्यांची बेरीज केली तर ती 55 येते म्हणून 55 एकूण ठोकळे आहेत। 2 पृष्ठ ज्यांचे दिसतात असे किती ठोकळे आहेत असं आपल्याला विचारले आहे। तर 2 पृष्ठे दिसणारे एकूण 18 ठोकळे आहेत।
74 ते 76 साठी सूचना दिलेली आहे। दिलेल्या आकाराच्या पुठ्ठ्याला तुटक रेषावर घडी घालून एक घनाकृती ठोकळा आपण बनवता येतो। त्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। मी एक या घनाकृती ठोकळ्याविषयीचा एक व्हिडिओ मागील व्हिडिओमध्ये अपलोड केलेला होता। त्यामध्ये अशी घडी असेल तर त्या ठिकाणी कोणते अक्षर कोणाच्या समोर किंवा शेजारी येईल हे मी सांगितलं होतं। आता ए च्या समोर कोणते अक्षर येईल ते आपण पाहूया। म्हणजे ए च्या समोरील अक्षर हे त्याच्यामधील एक अक्षर सोडून हे ते समोर असणार आहे आणि जे सोबत आहे ते लगत असणार आहे। मग ए च्या समोर कोणते अक्षर असेल तर एक सोडून एक अल्फाबेट घ्यायचं सी, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2। डी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही। आता शेजारी येणार नाही म्हणजे ते नेमकं कुठं असणार आहे तर त्याच्या समोर असणार आहे। म्हणून डी च्या समोरील अक्षर याचा अर्थ दुसरा काय होतो, डी च्या समोरील। मग डी च्या समोरील कोण आहे, बी आहे, म्हणजे बी हे काय अक्षर त्याच्या शेजारी येणार नाही। खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही असं म्हटलेलं आहे। तर यामधील दिलेल्या घनाची आकृती नसलेली ते आहे पर्याय क्रमांक 4। ही आकृती या घड्या घातल्यानंतर अशा प्रकारे दिसणार नाही, कारण इथं सी आणि ए शेजारी दिलेले आहेत, पण इथं मात्र काय आहे, सी आणि ए समोरासमोर आहेत, म्हणून ही आकृती दिलेल्या घनाची नसणार आहे। 77 व 78 साठी सूचना पहा। खालील चिन्हांच्या मालिकेतील गाळलेली चिन्हे क्रमाने एका पर्यायात दिली आहेत, तर अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे। आता इथं बघा, पहिल्यांदा एक साधा वर्तुळ दिलेला आहे, त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे, त्यानंतर वर्तुळामध्ये अधिकचं चिन्ह आहे आणि इथं एक आडवी रेषा आहे, त्यानंतर परत प्रश्नचिन्ह आहे। आता पुढे जाऊया आपण। आता इथं एक गोल दिलेला आहे, त्यानंतर अधिक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे इथल्याच्या अगोदर काय असणार आहे, हे चिन्ह असणार आहे। म्हणजे आपली पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये हे आपल्याला मिळालेलं आहे, मध्ये टिंब असणारी आकृती वर्तुळामध्ये। त्यानंतर आता इथं हे झाल्यानंतर इथं एक थर आपल्याला संपलेला आहे, कारण इथं पहा आडवी रेष झाल्यानंतर वर्तुळ आहे, म्हणजे ही पहिली आकृती इथं आलेली आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या वेळेस काय असणार आहे, पहिली आकृती म्हणजे एक साधा वर्तुळ असणार आहे। त्यानंतर आता पुढे पहा तिसरी, म्हणजे आपल्याला गट इथपर्यंतचा मिळालेला आहे, म्हणजे एक साधा गोल, त्यानंतर हे मध्ये टिंब असणारा, त्यानंतर अधिकचं चिन्ह आणि हे आडवी रेष असणारा एक गट आपल्याला मिळाला। त्याचप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर इथं पहा वर्तुळ, त्यानंतर मध्ये टिंब असणारा, त्यानंतर अधिक, मग आता काय आडवी रेष असणार आहे, एक राहिलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं आकृती असा पर्याय असणार आपल्याला उत्तर आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 4। 78 मध्ये सुद्धा तशीच मालिका दिलेली आहे। पहिल्यांदा हे आहे, त्यानंतर 2 नंबरला अधिक चिन्ह, त्यानंतर 3 नंबरला हा, 4 नंबरला काय असेल ते आपण शोधूया, आणि हा 5 नंबरला आहे। 5 नंतर म्हणजे एवढा गट आपला असणार आहे, त्यानंतर परत हा सुरू झालेला आहे। मग इथं जर आपण पुढे गेलात तर या आकृतीनंतर इथं काय आलेलं आहे, स्वस्तिक आलेला आहे सरळ, आणि इथं त्याच्यानंतर उलट स्वस्तिक आहे, म्हणजे या ठिकाणी पहिली आकृती आपली सरळ स्वस्तिक असणार आहे। पहिली आकृती आपली सरळ स्वस्तिक असेल। त्यानंतर दुसरी पहा, सरळ स्वस्तिक नंतर इथं काय आहे, शेवटची आकृती आपली उलट स्वस्तिक आहे। आणि त्यानंतर पाहूया, आणि तिसरी आकृती काय असणार आहे, तिसऱ्या मालिकेमध्ये येणारे प्रश्नचिन्हाच्या जागी ई झाल्यानंतर अधिकचे चिन्ह, त्यानंतर अशा प्रकारची आकृती 3 नंबरला असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे। रवी आपल्या मित्रापेक्षा 20 दिवसांनी मोठा आहे। रवीचा जन्म मंगळवारी झालेला असेल तर मित्राचा जन्म कोणत्या वारी झाला असेल। मग मंगळवारच्या पुढे जर आपण 15 दिवस मोजले तर त्यावारी 15व्या दिवशी तोच वार असणार आहे। आता रवी जर मंगळवारी जन्मलेला असेल, तो मोठा आहे, त्याच्या पुढे 15व्या दिवशी सुद्धा मंगळवारच असेल। मग आपल्याला पुढे मंगळवारच्या पुढे फक्त आता काय करावे लागतील, 5 दिवस मोजावे लागतील, जेणेकरून आपल्याला 20वा दिवस मिळेल। मग मंगळवारच्या पुढे 5 दिवस मोजले तर आपण पहा, मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार, 5 दिवस मोजले, आणि पुढे मग राहणार आहे कोणता वार, सोमवार। म्हणजे तो मित्र जो आहे तो कोणत्या वारी त्याचा जन्म झाला असेल तर तो सोमवारी झाला असेल। 2008 ची गांधी जयंती गुरुवारी होती, तर 2009 ची लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी असेल। आता गांधी जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की सामान्य वर्षाला एक वार पुढे सरकतो, सामान्य वर्ष असेल तर एक वार
पुढे सरकतो आणि लीप वर्ष असेल तर 2 वार पुढे सरकतो। मग या ठिकाणी 2008 ला गांधी जयंती गुरुवारी होती, मग 2008 हे लीप वर्ष आहे, म्हणून आता त्यानंतर पुढे 2 वाराने 2009 ला पुढे सरकणार आहे। म्हणजे गुरुवारच्या पुढे 2 वार जर आपण घेतले तर शुक्रवार आणि शनिवार, म्हणजे शनिवारी काय असेल, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 2009 ला असेल। 81 व 82 साठी सूचना, दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी केली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल। आता पहिली आकृती जर आपण पाण्यावरती उभी केली तर तिचं पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे पर्याय क्रमांक 3 मधील सारखं। त्यानंतर पुढे जाऊया आपण। 82 ची पाण्यातील प्रतिबिंबाची आकृती आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 83 व 84 साठी सूचना, खाली प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न आकृती समोर आरशासमोर जर धरली तर म्हणजे आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे। आता याची आरशातील प्रतिमा असणार आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्नातील आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3। 85 ते 87 साठी सूचना आहे, एक मनोरा दिलेला आहे, आपल्याला त्या मनोऱ्याचे निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। आता 29 30 चा संबंध आहे, 29 आणि 33 चा संबंध आहे। 29 आणि 33 शोधूया आपण। इथं 29 आहे आणि इथं 33 आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये 3 संख्या सोडलेल्या आहेत। त्यानंतर 11 पाहूया आपण। 11च्या मध्ये जर 3 सोडले तर काय येईल, 15, म्हणजे पर्याय क्रमांक 2। तसे पहा पुढे आता 10 46, 10 आणि 46, म्हणजे या दोघांच्या मध्ये काय आहेत, 2 अक्षरे आहेत। इथं 10 आहे, इथं 46। त्यानंतर पुढे 12 आणि 44, इथं 12 आहे, या दोघांच्या मध्ये 2 संख्या आहेत। त्यानंतर 14 42 आणि इथं सुद्धा 1 1 सोडलेले आहे दोघांच्या मध्ये, मग आता इथं 16 येणार आहे पुढे आणि त्याच्या खाली 40, म्हणजे 16 40 हे आपलं ऑप्शन असणार आहे। 25 26 47 28, आता आपण पाहूया 25 26, हे 25 26 47 28 अशा प्रकारे या 4 संख्या त्यांनी घेतलेल्या आहेत। त्यानंतर 9 10 23 12, 9 10 23 12, 13 22 31 20, 13 22 31 20। आता अशाच क्रमाने येणाऱ्या आपल्याला संख्या शोधायच्या आहेत, अशा क्रमाने। आता यामध्ये पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 चा जो आहे तो इथं बरोबर बसणार आहे। 23 28 23 28, त्यानंतर 45 30, 45 त्यानंतर 30, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे। खाली दिलेल्या अक्षरांच्या विशिष्ट मांडणीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। 88 ते 90 प्रश्न आहेत। आता इथं बघा ही मांडणी दिलेल्या अक्षरांची ए सी डी जे यांचा संबंध आहे। इथं ए सी आहे आणि खाली डी जे असा संबंध लावायचा आहे आपल्याला। आता के एम, या ठिकाणी के एम तर काय येईल आपलं, वाय येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4। ए बी सी, ए बी सी अशा प्रकारे आहेत। के एल एम, के एल एम, त्यानंतर एफ जी आर क्यू पी, एफ जी आर क्यू पी एवढा मोठा घेतलेला आहे त्यांनी। तसंच आपल्याला घ्यायचं आहे इथं सुद्धा। आता इथं आपण बी च्या खालोखाल लगेच काय घेतलं होतं, एफ, मग तसंच एल च्या खालोखाल ए घ्यायचं आहे, ए बी यू टी एस अशा प्रकारे आपलं येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ए बी यू टी एस। आता पुढे पहा एफ ई डी, या ठिकाणी एफ ई डी आहे। त्यानंतर ए झेड वाय, इथं ए झेड वाय अशा प्रकारे दिलेला आहे। त्यानंतर आता के जे आपण पाहूया, या ठिकाणी के जे आहे, तर इथं काय येणार आहे, तर खाली 4 पर्याय पाहिले असता एल एम हे बरोबर येणार आहे। या ठिकाणी एल आणि एम, म्हणजे के जे शी संबंध आहे एल एम शी। अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। आपण अशा प्रकारे आज NMS चे पहिला पेपर GMAT ची सराव प्रश्नपत्रिका 4थी सोडवलेली आहे।